इकडे. हाय फ्रेंड्स, नमस्कार, जय महाराष्ट्र. हा आमचा दंतू, ब्रूस, राणी, राधा, राजा आणि मीरा झोपाईच्या धुंदीमध्ये आहेत बहुतेक हे. हा तर बघा, आपण पत्रावळी कसे वाटतो पात्र जेवायला, तो बिचारा येऊन बसला आहे बघा. म्हणजे सांगायची तरी गरज आहे का यांना? या बसा. सगळ्यांना देणार आहे, कोणी नो मस्ती. पहिल्यांदा मी दंतूला देणार. चल दंतू इकडे, चल चल चल, सर मागे ये. राणी, राणी खाली आहे पटकन. इकडे चल, ये चल, ये तिकडे. मीरा, राजा इकडे, राणी इकडे. तो का राजा तिकडे, राजा महाराणी. सगळे खातील मग तू राहशील उपाशी. हां घ्या, सगळं जवळ द्यायचं. नखरे नखरेले नखरेले. चल इकडे दंतू, दंतू इकडे चल. थोड्याच वेळात सूर्यास्त होणार आहे. आणि हे झोपलेली आमची राधा. आणि हे बघा, सगळे आता भांडायला सुरुवात केली, कारण लाली खालून वरती आलेली आहे. सावकाश लाली गर्ल. हे लाली, मग आई आणि मुलगी आहे ना एक साथ खातात. आई आणि मुलगी एक साथ खातात, वेगवेगळं नाही खात. असं यांचं, हो ना. आत्ता बघा सूर्यास्त होणार आहे. इतकं सुंदर आहे ना इथलं, म्हणजे जे लोकेशन असतं, इंग्लिशमध्ये लोकेशन म्हणतात, सॉरी. तर इतकं सुंदर आहे ना, तर मी खरंच शब्दात नाही वर्णन करू शकत त्या गोष्टीचं. आणि खरं कोणाच्या तरी नशिबातच असतं बघते कधीतरी असं पाहायला, हो ना लाली. खूप वेळ झालं सावित्रीला आवाज दिला, पण सावित्री मॅडम काय आल्याच नाहीत. त्यामुळं आता काय करणार ना, चला म्हटलं. आणि आता सूर्यास्त होणारच आहे थोड्या वेळात. आता इथं ठेवलेलं आहे दोघींना. हे बघ, इथं पण ठेवलं. ये चल, ये चल. अरे यार, मी तुम्हालाच खायला द्यायला आले, असं काय करत आहे? हां, हे घे. हे बघ, हे बघ, हे बघ, हे घे. हे बघ, हे घे, हे घे. ये, घाबरू नका रे. खा, ये खा. सावित्री आलीच नाही, किती वेळ झाला आवाज दिला. एवढं काय घाबरत आहे? काले मॅडम पण आले, पण खूप उशिरा, कारण जाता जाता भेटले ते सगळे. बाकीचे तर आलेच नाहीत अजून, मागेच आहेत बघा. मला दिसलेले, मी आवाज दिलेला, पण कुठे गेले काय नाही ते. आता ते येतच नाही आहेत. परमेश्वराने आपल्याला खरंच मानव जन्म कशासाठी दिला आहे त्याची ओळख करून घेणं खूप गरजेचं आहे. आपण अनेक रुपये खर्च करून 4 धाम, केदारनाथ, बद्रीनाथ, वैष्णोदेवी, महाकाल अशा अनेक ठिकाणी जातो, पण पशुपतीनाथांनी काय सांगितलेलं आहे खरंच ते पाहणं खूप गरजेचं आहे. तर प्लीज आजूबाजूला असणाऱ्या मुक्या प्राण्यांची काळजी घ्या, त्यांना खायला द्या, पाण्याची व्यवस्था, कारण उन्हाचं कडक उन्हाळा पडलेला आहे. तर प्लीज कृपा करून आजूबाजूला असणाऱ्या मुक्या प्राण्यांना त्या गोष्टींची सोय करा. बाय. कितीही उशीर झाला, कितीही अंधार झाला आणि काही झालं तरी आपलं काम चालूच राहणार, कारण कोणत्याही गोष्टीमुळे लेकरांना उपाशी ठेवू शकत नाही आम्ही. चल सर मागे. कारण दिवस खूप मोठा आहे, उन्हाळ्याचे दिवस आहे आणि लेकरांना किती भूक लागते आपल्यालाच. तर प्लीज थोडंसं आपल्याला खरं समजलं पाहिजे
की आज आपण माणूस असून आपल्याला दिवसभर किती वेळा खावं लागतं, किती तहान लागते. आपण कधी या मुख्य प्राण्यांचा विचार करत नाही. तर थोडा विचार करा, कारण हे मुख्य प्राणी माणसांच्याच भरवशावर आहे. आपण दिलं तरच कारण ही जनावरं नाहीत की झाडपाला खायला.